बेळगाव शहर आज स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं। स्मार्ट रस्ते, स्मार्ट ड्रेनेज सिस्टम, स्मार्ट सिटी सेंटर आणि त्याहूनही महत्त्वाचे स्मार्ट जनता। पण खरंच हे सगळं तितकंच सत्य आहे का? खरंच बेळगाव स्मार्ट होत आहे का? या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे अजूनही गुलदस्त्यातच आहेत आणि त्याचं कारण म्हणजे शहरात सर्वत्र दिसणारा कचरा। महापालिका असो, ग्रामपंचायत असो किंवा आता कॅन्टोन्मेंट बोर्ड, सगळ्यांचाच समावेश या समस्येत दिसून येत आहे। उदाहरण पाहायचं झालं तर हे चित्र पहा। पाईपलाईन रोड म्हणजेच MH हॉस्पिटल पासून काहीच अंतरावर उजव्या बाजूला विनायक नगर क्रॉस जवळचा भाग। इथे प्रचंड प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचला आहे। हा कचरा काही एका दिवसाचा नाही, अनेक दिवसापासून इथे पडून आहे। येणारे जाणारे जण सर्रास इथे कचरा टाकून जातात। मग आपण स्मार्ट जनता आहोत का? हे प्रश्न उद्भवतो आणि हे शहर खरंच स्मार्ट सिटी आहे का? असाही प्रश्न उभा राहतो। हा भाग कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अखत्यारीत येतो, पण येथे ना डस्टबिन आहे, ना कचरा उचलण्याची कोणतीही व्यवस्था दिसते। विशेष म्हणजे या ठिकाणी स्पष्टपणे फलक लावण्यात आले आहेत, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावी। या ठिकाणी कचरा टाकणे सक्त मनाई आहे। व्हॉइस ऑफ वेणुग्रामने या भागाची पाहणी करून सध्याची वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। चला पाहूयात या भागाचा एक सखोल विश्लेषण आणि विचार करूया, आपण खरोखर स्मार्ट आहोत का? नमस्कार। तर आज आम्ही आलो आहोत गणेशपूर रोडच्या दुसऱ्या भागाकडे, जे भाग कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये पडतो। एकीकडे तुम्ही बघू शकता कॅन्टोन्मेंट बोर्डने बोर्ड लावला आहे की हा हद कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावी, डम्पिंग ऑफ गार्बेज वेस्ट मटेरियल्स इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड असं या बोर्डवर लिहिलेलं आहे। पण तुम्ही माझ्या दुसरीकडे बघू शकता, हा कचरा ज्या पद्धतीनं हा कचरा इथं सांडलेला आहे किंवा तो कचरा ज्या पद्धतीनं पडलेला आहे, मी तुम्हाला जरा पुढं घेऊन दाखवू शकतो की हा कचरा कुठल्या पद्धतीनं आणि ज्या पद्धतीनं टाकलं गेलं आहे। आता किती दिवस झाले गाड्या ग्रामपंचायत, आम्ही ग्रामपंचायतीला भेट दिली, त्यांनी म्हटले की त्यांच्या भागातले ते कचरा उचलतात, पण हा भाग हा येतो कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये। पण कॅन्टोन्मेंट बोर्डची गाडी कुठं फिरते? हा भाग जर इथं कचरा उचलला गेला नाही किंवा कॅन्टोन्मेंट बोर्ड जरी काम करत असेल तर कॅन्टोन्मेंटच्या गाड्या इकडे येऊन हे कचरा कधी उचलणार? किंवा कारण ह्याच्याकारून जे लोकांना ज्या पद्धतीनं त्रास होतो, कचरा मी तुम्हाला दाखवू इच्छितो। आमच्या कॅमेरामॅनला मी सांगतो की तर झूम करावं कचऱ्यावर। हा बेळगावातला हा गणेशपूरला जोडला जाणारा रस्ता आहे, जिथे गाड्या शाळेची मुलं येत जातात, पब्लिक ट्रॅव्हल करत असते। इथं कचरा ज्या पद्धतीनं इथं कचरा पडलेला आहे, हा कचरा उचलणार कोण? आणि हे कारण काय इथं कचरा पडण्याचं का? म्हणजे इथं ना कुठली गाडी आहे ना कचऱ्याची गाडी येते, पण हा कचरा तुम्ही बघू शकताय, प्लास्टिक, खाण्याचे पदार्थ व लोक आपापल्या घरातला कचरा पूर्णपणे हा कचरा इथं भाज्या असू दे, भाजीपाला असू दे किंवा मेडिकल वेस्ट असू दे, हे सगळे एकंदरीतच सगळं कचरा इथं टाकण्यात आला आहे। पण हे उचलणार कोण? हे कचरा इथं डस्टबिनही अवेलेबल नाही आहे। आमचं म्हणणं असं आहे की ॲटलिस्ट इथं डस्टबिन जरी लावलं किंवा डस्टबिन प्रोव्हिजन करून दिलं तर डस्टबिनचं इथं यूज तरी होईल, मग गाडी येऊन ते गाडी हा कचरा उचलेल। पण ह्यासोबतच आणखीन एक तुम्हाला बोर्ड दाखवतो। हा कॅन्टोन्मेंट हद्दीत असल्यामुळे इथं आणखीन एक बोर्ड लिहिलेला आहे, नो पॉलिथिन झोन, प्लस त्याच्यासोबत लिहिलेलं आहे की बेलगाम कॅन्टोन्मेंट क्लीन अँड ग्रीन। मग हा बोर्ड इथं लावलेला आहे आणि तिथं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावीतर्फे एक बोर्ड दुसरा लावलेला आहे। त्या बोर्डवर स्पष्टपणे लिहिलेलं आहे, जेही इथं कचरा करतील किंवा कचरा टाकतील किंवा असे आढळले जातील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल। तर त्यासोबतच हा कचरा इथं ज्या पद्धतीनं पडला आहे, हे तर जबाबदार कोण आहे? लोक ज्या पद्धतीनं कचरा करतायत ते लोक जे टाकतायत,
एकतरी कॅन्टोन्मेंट बोर्ड ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि हा कचरा उचलला गेला पाहिजे. कारण इथून शाळा बेळगावला हा मुख्य रस्ता आहे. बेळगुंदी, राकसकोप, गणेशपूर ह्या भागातून लोक बेळगावला जातात. पण ह्या पद्धतीनं जर कचरा पडला असेल तर हा आरोग्याला धोकादायक आहे. कचऱ्याचे गाड्या येतात पण कचऱ्याच्या गाड्या काय ही कचरा उचलले जात नाही. आता गाडी तुम्ही माझ्या बाजूलाच बघू शकता, गाडी देखा, ही गाडी कचऱ्याची गाडी जाते पण लक्ष कुणाचंच ह्या गोष्टीवर नाही आहे. आम्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा महापालिका किंवा ग्रामपंचायत आम्ही दोष देण्याचं काम करत नाही. आम्ही फक्त ही समस्या जी आहे ही समस्या लवकरात लवकर सोडवावी आणि ह्यावर काहीतरी तोडगा काढावा. कारण बेळगावमध्ये कचरा ज्या पद्धतीनं कचरा पसरत चालला आहे तो कचरा लवकरात लवकर त्याचं विल्हेवाट लावणे हे गरजेचं आहे. फलक फक्त फलकच राहिला आहे, कारण कोणत्याही भीतीविना कोणीही बिनधास्तपणे कचरा टाकतोय. वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव.